आपण पहिले राजे याचा 17वा अध्याय आणि एक ते पुढे काही वचन आहेत जे 24 वचनापर्यंत काही किंवा एक ते पुढे 16 वचनापर्यंत काही वचन ऐकूया. दुष्काळाविषयी एलियाचे भविष्य हा शास्त्रभाग या ठिकाणी आहे आणि त्याने भविष्य केले की दुष्काळ पडणार आहे देवाने मला सांगितल्याप्रमाणे. आणि त्यावेळेला एलिया जो आहे, पहिले वचन आम्ही पाहतो, एलिया तिशबी हा गिलाद येथे उपरी म्हणून राहणाऱ्यांपैकी एक होता. तो अहाबाला म्हणाला की इस्रायलाचा परमेश्वर ज्याच्या हुजरास मी असतो त्याच्या जीविताची शपथ वाहून सांगतो की मी अशी शपथ वाहून सांगतो की त्याच्या जीवन की मी जी काही वर्षे येणार आहेत, आता येणार आहेत, त्यात दहीवर अथवा पर्जन्य पडणार नाही. हे माझ्या सांगण्याप्रमाणे होईल. हे आहे पहिलं आणि दुसरं वचन. पहिलं वचन, आणि परमेश्वराचे वचन त्यास प्राप्त झाले की येथून निघून पूर्व दिशेत जा व यार्देने समोरच्या करीत ओहळा नजीक लपून राहा. आता हे 2 वचन आपण वाचले. प्रभूच्या सांगण्याप्रमाणे तो सांगत आहे त्या राजाला, अर्थात अहाबाला, की माझ्या सांगण्याप्रमाणे होणार आहे की दुष्काळ पडणार. तर दुष्काळ पडण्या म्हणल्यानंतर आम्ही पाहतो या ठिकाणी त्याला भीती वाटत होती अहाबाची की तो मारेल का काय आपल्याला, किंवा हे चांगले संदेश नाही आहेत, किंवा असं होणार आहे तसं होणार आहे. आणि हा अहाब काही एवढा समर्पित लोक नव्हता राजा. एलियाला भीती वाटत होती. म्हणून प्रभू म्हणतो की तू काय कर, तिथे जो एका ठिकाणी ओहळा नजीक लपून राहा. तुला मी तिथे तुझी पोषण करण्यासाठी मी एका तिथे कावळे आहेत त्यांना मी सांगितले तुला ते अन्न पाणी पुरवतील. एलियाला परमेश्वर कावळ्याच्या द्वारे अन्न पाणी पुरवतात. आता पहा, आता असं झालं की तो ज्यावेळेस निघाला तर ते ओहळाचं पाणी तुला प्यायला मिळेल, हे 4थ्या वचनामध्ये आहे. आणि मी कावळ्यास आज्ञा केली आहे ते तुला अन्न. कावळ्याचं वैशिष्ट्य काय आहे? कावळ्याचं हे वैशिष्ट्य आहे, ते कधी कोणाला काही देत नाही, राईट. कावळ्याचं हे वैशिष्ट्य आहे की कावळे हे दुसऱ्याच्या हातातून हिसकावून घेऊन जातात. हे कावळे आहेत, कावळ्याचं हे. पण प्रश्न हो, जर देवाने त्यांना सांगितले तर ते देखील पशुपक्षी देवाचं हे करतात, आज्ञापालन करतात. कावळे देखील प्रामाणिक आहेत देवाशी. आणि ते आम्ही पाहतो की सकाळ संध्याकाळ मांस आणि भाकर आणून देत असत त्या एलियाला. ते पाणी तो त्या ओहळाचं पी आणि सकाळ संध्याकाळ ते मांस आणून देत, आणि तो त्याची उपजीविका तिथे त्या कावळ्याच्याद्वारे प्रभू परमेश्वर भागवत होता. आज देवाने जर ठरवलं एखाद्या दासाला काही द्यायचं तर ते कोणाच्याही मनात कार्य करेल आणि त्याची तृप्ती करेल. आज तर काही तशी परिस्थिती नाही आहे दुष्काळाची. आज जर पाहिलं तर आज सर्व काही सुख आहे जिकडे तिकडे. पण देव जो आहे तो कसाही कुठूनही आपल्या लेकरांची काळजी घेणारा देव आहे. आणि अशा प्रकारे तो कावळ्याला त्यावेळेला सांगतो. तर आज आम्हाला हा धडा आहे की आज आम्ही घाबरू नये, कारण परमेश्वर आमच्यासाठी कुठूनही मदत करायला तयार आहे. जसं की एलियासाठी कावळे देवपाणी उभा केले होते. झालं असं ते ओहळाचं पाणी आटलं. आता दुसरी गोष्ट ही आहे पुढच्या याच्यामध्ये वचनांमध्ये. तर असं झालं की ते पाणी आटल्यानंतर प्रभू परत एकदा देवाचं वचन त्याला प्राप्त झालं आणि तो म्हणतो की सिदोनातील सारपत येथे जाऊन राहा. सिदोनातील सारपत नगर आहे आणि त्या नगरात तिथे तुला जायचंय, तिथे राहायचंय. तिथे एक विधवा आहे, त्या विधवेला मी सांगितले की ती विधवा तुला अन्न पाणी पुरवेल. आणि मग हा निघाला देवाच्या सांगण्यापर्यंत. परत सारपत येथे निघाल्यानंतर ती बाई, ती माता, ती विधवा काटक्या गोळा करत होती. आपल्या लेकराला चुलीवर भाकर करून त्याला घालण्यासाठी ती काटक्या गोळा करत होती. आणि मग थोडंसं झालं असं, हा ज्यावेळेला त्याने ती माता पाहिली तेव्हा तिला हाका मारून म्हटलं की बाई मला थोडंसं पाणी घेऊन ये माझ्यासाठी. तर ती चालली पाणी आणण्यासाठी. दुष्काळाच्या वेळेला तिने ते ऐकलं, आज्ञापालन केलं देवाच्या दासाचं. पण असं झालं, ती जात असताना परत एकदा दुसऱ्यांदा हाक मारली आणि तिने म्हटलं की माझ्यासाठी थोडासा भाकरीचा तुकडा. हे आहे 11 वचन 17व्या अध्यायाचे, पहिले राजाच्या 17व्या अध्याय 11 वचनामध्ये, की माझ्यासाठी भाकरीचा तुकडा देखील घेऊन ये. आणि दुष्काळ आहे, अनोळखी बाई आहे, पाणी आण म्हणत पाणी आणायला गेली. एक तर पाणी कधी तर नसतंच, म्हणजे कुठं
कुठं लगाव नसतो, पण आणि त्याला माहीत होतं की ही तीच बाई आहे ज्या बाईकडे प्रभूने मला पाठवले. एलियाला माहीत होतं. आणि निश्चित रूपाने या बाईला देखील ज्यावेळेस चालली त्यावेळेस ते पाणी आणण्यासाठी तर त्याला परत दुसऱ्यांदा हाका मारून म्हणतो की माझ्यासाठी भाकरीचा तुकडा घेऊन ये. प्रिजनो, अर्धी भाकर आण असं म्हटलं नाही, माझ्यासाठी संगती भाकर आण असं म्हटलं नाही, किंवा चतकूर भाकर आण, पण भाकरीचा तुकडा म्हणजे थोडासा तुकडा. हां, तर त्याचं मागणं किती हे होतं अचूक, म्हणजे की मला थोडीशी भाकरीचा तुकडा घेऊन ये असं. त्याने काही मोठी भाकर मागितली नाही. परंतु झालं असं, ती माता की ती विधवा जी म्हणत आहे तिने प्रत्युत्तर केलं की त्याने म्हटलं की ती काय म्हणाले की तुमचा देव परमेश्वर याच्या जीविताची शपथ, माझ्याजवळ भाकर मुळीच नाही, काही नाही, माझ्याकडे भाकर नाही, तुमचा देव परमेश्वराच्या जीवितात. खरोखर तिने एक शपथ घेऊन सांगितली की माझ्याकडे भाकर तर मुळीच नाही रे आता. पण काय आहे, मडक्यामध्ये मुठभर पीठ आहे. मडक्यामध्ये पूर्वी मडक्यामध्ये पीठ ठेवत होते, मडकं, आणि मडकेच असायचे पूर्वी नाही का. तर त्या मडक्यात पीठ आहे आणि तेलाच्या मध्ये जी कुपी आहे ती तेलाच्या कुपी, आपल्या त्या कुपीमध्ये थोडंसं तेल आहे. मुठभर मडक्यामध्ये पीठ आहे आणि कुपीत थोडंसं तेल आहे. आता हे थोडंसं तेल आणि कुपीमध्ये तेल आहे, कुपीत थोडंसं नाही. तर मग हे दोन मी काठ्या गोळा करत आहे आणि माझ्या लेकरासाठी ती थोडंसं ते पिठातून मी भाजणार आहे आणि मग आम्ही तयार करणार आहोत आणि खाणार आहोत आणि नंतर मरणार आहोत. यु नो, या ठिकाणी फार गोष्ट अशी आहे ही देवाचं वचन की आम्ही याच्यावर एवढंच आहे आमच्याकडे आणि मग आम्ही खाऊन मरणार आहोत. याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे काही नाही. देवाच्या जीविताची शपथ घेऊन सांगते काही नाही. हो, देवाचा सेवक. इनात ओळखला होता की हा देवाचा सेवक आहे. हो, हिचा स्टॉप होता पूर्ण हे की फुल स्टॉप की आमच्याकडे काही नाही, एवढंच आहे, मग आम्ही मरणार आहोत, तुम्हाला कसं काय देणार आहोत, आता कसं द्यायचं काय. तर प्रिजन हो, ज्या वेळेला आम्ही खरं बोलतो, ती खरं बोलली, काही खोटं नव्हतं त्याच्यात. परंतु जिथं काही नाही देवाच्या सेवकासाठी देण्यासाठी, पण त्यातल्या त्यात जे आहे त्यामध्ये पण तो वाटेकरी झाला किंवा त्याला मागत आहे तो. आणि या ठिकाणी फार हे आहे, तिची परीक्षा असल्यासारखी. आता ती काय करणार. आपण जर तिथे असतो आणि आपण जर दुष्काळामध्ये जर कोणाला मागितलं आणि आपल्या त्या मातेच्या जागेवर आपण असतो तर आपण काय केलं असतं. कदाचित आपण म्हणलं असं, नाही बाबा तुम्ही कोण आहे काय आम्हाला काही माहीत नाही, देवाचे सेवक जरी असले तरी तुमच्यापेक्षा आमचं प्रिय लेकरू प्रिय फार आहे आम्हाला, आणि आम्हाला पडले आणि आम्ही तुम्हाला काय देणार आहोत असं म्हणलं असतं का. काय झालं असतं आपण जर त्या विधवेच्या जागेवर असतो तर, मी जर असतो तर, आपण जर असतो तर कदाचित मला असतो नाही सॉरी पास्टर, कारण आता जे काय आहे आता माझं कुटुंब पहिल्यांदा आहे ना, आणि मग तुम्ही, कारण कसं आहे माझ्या कुटुंबाची काळजी मला घेतली पाहिजे की नाही. तुम्ही असं करा, पाणी वगैरे आहे आमच्याकडे, आपण दुसरा काहीतरी उपाय करू, प्रार्थना करा, कुठून तरी काहीतरी होईल. अशा गोष्टी केल्या असत्या आपण, है ना, असंच केलं असतं आपण, बरोबर आहे का नाही. पण या विधवेला ही काही धार्मिक होती का. निश्चित रूपाने नव्हती. प्रिजन ही एवढी धार्मिक किंवा एवढं याच्यामध्ये नव्हती. तरी देवापाने तिच्याकडे त्याला पाठवलं होतं की ती अनेक गोष्टी शिकाव्यात. तिचा मुलगा पण वारला पुढे आम्ही पाहतो, तर एलियाने प्रार्थना केली आणि तो जिवंत झाला. आणि तिने दोष दिला की तुम्ही इथं याच्यासाठी आलात काय, माझ्या मुलाला हे करण्यासाठी, मारण्यासाठी वगैरे. तर प्रिजन म्हणजे ती खऱ्या विश्वासणारी नव्हती, तरी देखील प्रभूचं प्रेम तिच्यावर होतं. आणि देव जो आहे तो प्रत्येकाच्या मनाचा ताबाही घेतो, देव जो मनात कार्य करतो. पण माझ्या बंधू भगिनींनो, त्या मातेने एक चांगली गोष्ट केली की त्याने जसं म्हटलं तसं तिने केलं. आता त्याने काय म्हटलं परत की तू म्हणतेस ते बरोबर आहे, ते तसं कर, तुझ्या लेकराबाळासाठी ते काय लेकरू आहे, ते मुलगा एकूण ते एक लेकरू आहे, त्याच्यासाठी ते काटक्या गोळा केलेलं ते पीठ आहे, थोडंसं ते भाज, पण त्या अगोदर माझ्यासाठी पहिल्यांदा आण. आता या ठिकाणी दुसरी एक गोष्ट आहे की आज्ञा पालन करायचं आहे त्याच्या सेवकाचं, जे त्याने सांगितलंय की हे असं कर. आणि तिला माहित नाही की असं केल्यानंतर काय होणार आहे, तिला काही माहित नाही. पण त्याने सांगितलं तेव्हा, म्हणजे पहा, अनोळखी माणसाचं ऐकायचं
देवाचा सेवक म्हणून, आणि त्याचं आशीर्वाद किती मोठे चांगले असतात. तो काही असो, आम्हाला देवाचा सेवक आहे. त्याने सांगितलं, तुम्हाला माहिती आहे निनवेचा बचाव कसा झाला देवाच्या कृपेने? निनवेचा बचाव योनाच्या द्वारे झाला की नाही? योना निनवेसाठी कोण होता माहिती आहे का? अनोळखी होता, काही माहित नव्हतं त्यांना कोणाचा आहे, कुठाला आहे, काय. पण त्याने सांगितलं की निनवेचा नाश होणार आहे, देव त्यांना 40 दिवसाचा अवकाश आहे. आणि सर्व निनवे बदलले, पश्चाताप केला, राजापासून तर लहान थोरापर्यंत, प्रजापर्यंत लोकांनी पश्चाताप केला आणि देवपणे त्यांच्यावर दया कृपादृष्टी केली. तर प्रश्न, नवीन कोणी जर आलं त्याने सांगितलं आणि आपण देवाचा सेवक म्हणून ते जर मान्य केलं तर त्याचे आशीर्वाद निश्चित रूपाने असतात. की कोण काय कुठल्या बरेच प्रश्न वगैरे करतो आपण, याचं काय ऐकायचं, कोणाचं काय, तर त्याचं काय नाही. देवाच्या कृपेने सांगितले ना, पश्चाताप करा, देवाकडे वळा, चांगली गोष्ट आहे. तर या ठिकाणी तसंच झालेलं आहे. ते म्हणते माझ्यासाठी पहिलं आणि मग माझ्या तुझ्या लेकरा बाळासाठी, आणि ती चालली. आणि मग प्रभूच्या देवाच्या आत्म्याच्या द्वारे तो म्हणतो की ते जे काही तू काही चाललीस ना, तर प्रभू काय म्हणतो ते ऐक. आता 24 इस्रायलचा देव परमेश्वर म्हणतो, परमेश्वर काय म्हणतो, पृथ्वीवर पर्जन्यवृष्टी करील त्या दिवसापर्यंत तुझे पिठाचे मडके रिकामी होणार नाही आणि तेलाची कुपी आटणार नाही. तिने जाऊन एलियाच्या सांगण्याप्रमाणे केले. तो व ती व तिचे कुटुंब यांचा त्यावर पुष्कळ दिवस निर्वाह झाला, उदरनिर्वाह झाल्यासारखं. आणि पहा त्याच्या सांगण्याप्रमाणे काय झालं की ते जे पिठाचं मडकं पीठ होतं, त्याच्यात मुठभर पीठ असं बरकत आली तर ते घेऊ लागले, त्याच्यात भाकरी करू लागतात, तरी तेवढंच, अर्थात त्याच्यापेक्षा जास्त म्हणू नका, भरपूर त्याच्यात. आणि तेलाची कुपी देखील आटली नाही. दुसरं म्हणजे ज्यावेळेला म्हणजे ह्या सर्व दुष्काळामध्ये त्याचं निर्वाह झाला. केव्हा? जेव्हा तिने ऐकलं की नाही, माझ्या हा जो सेवक आहे प्रभूने पाठवला, याला हे केलं पाहिजे, याचं ऐकलं पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही ऐकाल देवाच्या दासाचं, आपण ज्यावेळेस ऐकू, देवाच्या वचनाला पहिलं स्थान देऊ, देवाच्या सेवकाचा संदेशाचं काहीतरी मर्म लक्षात ठेवून त्याच्या काही चांगल्या गोष्टी ऐकू, तर निश्चित रूपाने प्रभूला धन्यवाद. आशीर्वाद तुमचे आणि माझे आहेत, आशीर्वाद आपले आहेत, हे महत्त्वाचं आहे या ठिकाणी, आहे की नाही? तेव्हा आम्ही आज्ञापालन करणारे लोक असावे. अरे त्या एलियाला कावळ्याचं पाहत होता आपण, कावळे तयार झाले देण्यासाठी, कावळे देत होते. नंतर ही सारपती ही तर जिवंत बाई आहे, ही तर आहे मानव प्राणी, ही तर प्रभूने निर्मिती आहे आणि नाही का मनुष्य प्राण्यांपैकी, तर ती कसं नाही देणार? देवाने सांगितलं देणार आहे, तर देवाने सांगितले. तेव्हा आणि मला सांगा, पहिली गोष्ट ही आहे की जर एलियाला ही म्हणते की तुमच्या देवाच्या जीविताची शपथ की माझ्याकडे काही नाही, तर एलियाला असे प्रश्न यायला पाहिजेत की नाही की बाबा प्रभुराय, हिच्याकडे काही नाही, मला कशाला पाठवलंच बरं तू? आता ही तर शपथ होऊन म्हणते ना की माझ्याकडे काही नाही, माझ्याकडे खरंच नाही, देवाच्या जीविताची शपथ माझ्याकडे एवढंच आहे. हो, मग जर एलियाच्या जागेवर आपण असतं तर अरे ते बाबा कशाला पाठवले? ही तू तर म्हणतो हिच्याकडे मी तुला पाठवलं, ते तू तर असं म्हणालास की बा ती तुझं पोषण करेल, तिला मी सांगितले, आज्ञा केली, हिच्याकडे तर काहीच नाही. आणि आता ही तर देवाच्या जीविताची शपथ घेऊन सांगते काही नाही, निश्चित रूपाने हिच्याकडे काही नाही, मग कसं काय माझं होईल? आता आपण असतो तर असं विचार केला असता का? असे प्रश्न केले असते देवाला? तर प्रियजनो हो, विश्वास जो आहे ना, म्हणून इब्री लोकांच्या पत्र 11व्या अध्यायामध्ये पहिल्या वचनात त्या काय की विश्वास हा न दिसणाऱ्या गोष्टीचा काय भरोसा आहे. ते दिसत नाही पण आपल्याला वाटते की नाही प्रभूने मला पाठवले, आता देव काहीतरी करणार आहे. आणि असे विचार अजिबात आले नाहीत त्याच्या मनामध्ये की कसं काय, मला कशाला पाठवलं, हिनं शपथ पाहिली, हिच्याकडे काही नाही. ज्यावेळेस देवाने पाठवलं तर देवच सारं काही करेल, सारं चांगलं करेल. आणि त्याने म्हटलं की परमेश्वर म्हणतो की पर्जन्यवृष्टी होईल, तोपर्यंत काही तुझं ते पिठाचं मडकं आणि तेलाची कुपी कधी साठणार नाही. जा, तुझ्या म्हणण्याप्रमाणे कर जा आणि माझ्यासाठी पहिलं भाज आणि आण. आणि तिने आणलं आणि ते कधीच आटलं नाही जोपर्यंत पाऊस पडत नाही, पर्जन्यवृष्टी होत. हे देवाचे आशीर्वाद असतात. आणि म्हणून तिने देखील आनंदाने ते स्वीकारलं त्याचं हे, आणि तिने ते सर्व करण्यासाठी तिने मनाचा ठाम केला की आपण हे करायचं आहे, आपल्याला हे देवाच्या दासाला द्यायचं आहे. प्रियजनो, देवाचा वाटा देवाला द्या. प्रभूला या ठिकाणी तिने जे काही देवाच्या सेवकाला जवळ केलं आणि त्याला खाऊ पिऊ घातलं, त्या देवाने त्याला पाठवलं होतं आणि तिने देखील सर्व गोष्टी त्याच्यासाठी आनंदाने केल्या. तर प्रियजनो, जो कोणी देवाचा दास जिथे कुठे आहे तिथे आशीर्वाद आहे, तिथे बरकत आहे, तिथे खूप काही आशीर्वाद आहे. हालेलुया.
पुढे आम्ही पाहतो तो पोरगा वारला आणि याने प्रार्थना केली आणि ते परत जीवन झालं. आम्ही म्हणजे देवाचा सेवक जिथे आहे तिथे अशक्य ते शक्य करते. प्रेज लॉर्ड, हालेलुया. तर प्रियजनो हो, आज या वचनाच्या द्वारे आम्हाला देवाचं वचन हे शिकवतं आहे की आम्ही देवाच्या सेवकाचा मान करावा, त्याचं ऐकावं आणि पहिलं स्थान आम्ही आमच्या लेकरापेक्षा देखील जे देवाचे लोक आहेत त्याला द्यावं. ह्या ठिकाणी तसं आहे, या मातीने तसं केलं आणि मग आशीर्वाद आपले मोकळे होतातच निश्चित रूपाने. आणि आपण जर आपल्यावरच खूप प्रीती करतो, दुसऱ्यावर नाही, या मातेने तसं नाही केलं, देवाच्या सेवकाचं ऐकलं. आणि हे फार मोठा धडा आहे की आज प्रभूच्या दासाला सन्मान देणं, प्रभूच्या दासाचं काळजी घेणं, आपल्या लोकांपेक्षा देखील, आपल्या प्रिय लेकरापेक्षा त्याची काळजी घेतली त्याने, आणून दिलं त्याने ते तिला भाकर, त्या रीतीने तिला ते भाकरीचा तुकडा आणून दिला किंवा केलं. आणि प्रभूच्या कृपेने तिथे आशीर्वाद असा मिळाला की ते तेलाची कुपी आणि पिठाचं मडकं कधी हटलं नाही, कधी तोपर्यंत जोपर्यंत दुसऱ्यांदा पाऊस पडत नाही. त्या दुष्काळामध्ये संपूर्ण दुष्काळभर ते पिठाचं मडकं आणि ते सर्व काही तसंच होतं. आणि म्हणून म्हणजे भरलेलं होतं, चांगलं होतं, ते त्याच्यामध्ये तेवढं पीठ असं हे होत होतं, ते परत वाढत होतं, ते कमी होत नव्हतं कधीच. असा आशीर्वाद जसं की तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताने 5 भाकरी 5,000ला जीव घातल्या आणि 2 मासे होते, तो ते सर्व उरून 12 टोपल्या उरल्या. 5,000 लोक होते आणि 5च भाकरी होत्या. तर हा चमत्कार प्रभूने केला, प्रार्थना केली धन्यवादाची की देवा तू नेहमी माझा ऐकतोस. तर प्रियजनो, हा असे आशीर्वाद देवाच्या सामर्थ्यशाली हातात आहेत की जे काहीही करू शकतो आपल्यासाठी. दुष्काळ असो, वाईट परिस्थिती असो, देवावर भाव ठेवा. आज काहीतरी अडचणी असतील, काही असे लोक आहेत की त्यांच्याकडे खूप काही नसेल, गरीब परिस्थिती आहे, अडचणी आहेत, खाण्यापिण्याची टंचाई, पैसा पाहिजे तेवढा खर्च आपल्याला नाही आहे आणि तेवढ्यातच आपण करतो. अजून नोकरी पाणी कोणाला नाही, अजून चांगली नोकरी लागावी, घर चांगलं व्यवस्थित, देवाला प्रार्थना करा. अडचणीमध्ये देवाला हाक मारा, प्रेज द लॉर्ड, देवाला प्रार्थना करा आणि देवाला म्हणा प्रभू तू एलियाला पाठव माझ्या घरात बरकत दे, माझ्या घरात आशीर्वाद दे, तू ये माझ्या घरात येऊन राहा. आम्ही तू ये आणि माझ्या घरात आशीर्वाद पाठव, मला कुठून नाही आशीर्वादाची रेलचेल कर, बरकत दे, मला आशीर्वादित कर. प्रियजनो, खरोखर देव आशीर्वाद कुठूनही पाठवेल, तुमची मदत करेल आणि तुम्हाला दाखवून देईल की देव तुमच्यावर प्रेम करतो. प्रियजनो, इथे फार चांगलं हे वचन आहे की संकटामध्ये आम्ही प्रार्थना करावी, दुःखामध्ये आम्ही देवाला हाक मारावी. ज्यावेळेला तुमच्याकडे काही नाही त्यावेळेला देवाला धन्यवाद द्यावा आणि देवावर अवलंबून राहावं. प्रेज द लॉर्ड. मी देवाचे उपकार मानतो. एकदा पंडित रामाबाईच्या वेळेला तिथे असं झालं की तिथे पंडित रामाबाईने आपल्या लेकरांसोबत उपवास करायचे ठरवले. 2-3 दिवस सारखे उपवास प्रार्थना करत होते आणि सर्व धान्य, सर्व माल त्या लेकरांना, त्या अनाथ लेकरांना संपला होता, सर्व देण्यासाठी काही नव्हतं. आणि मग असं झालं की ज्या वेळेला सर्व काही नव्हतं, हे प्रार्थना करतो, उपवास प्रार्थना करत होते की देवबाप कुठून ना कुठून कार्य करेल. आणि माझ्या प्रियजन हो, एकदा असं झालं की गाडी मोठी तिथून चालत होती आणि त्या गाडीमध्ये इतका माल होता, व ते काय झालं की चाकच त्याचं ते हे झालं, पंक्चर झालं किंवा काय, गाडी थांबली. आणि मग त्यांनी म्हटलं की इथं कसं काय हे झालं बाबा गाडीचं, हे सर्व आता तर पुढं जाणं शक्य नाही. मग त्या गाडीतलं सर म्हणे अरे इथं अनाथालय आहे, हे आपण इथंच देऊया. आणि सर्व माल तिथे खाली केला. आणि तिथे खाली करून त्या सर्व लेकरांना तृप्त होतील असे आणि कितीतरी महिने जाईल असा तो माल होता. किती धान्य होतं आणि किती उत्तम त्या गोष्टी होत्या. म्हणून प्रियजन हो, जे परमेश्वर पाहून देईल. आमेन. तुम्ही प्रार्थना करा, देवाला हाका मारा, यासाठी की देवाला काहीतरी करायची संधी मिळत आहे. जर तुमची आणि माझी अडचण आहे, गुडघ्यावर या, देवाला प्रार्थना करा आणि परमेश्वर निश्चित रूपाने तुमच्यासाठी मार्ग आणि माझ्यासाठी मार्ग मोकळा करेल. हार मानू नका, देवाला धन्यवाद द्या. अडचणीमध्ये, दुःखामध्ये असे अनेक अनुभव तुम्हाला येतील की देव तुमच्यासाठी उभा राहील आणि तुम्ही म्हणाल प्रभू थँक्यू, किती महान आहेस तू. अशा वेळेस प्रियजनो, तुम्ही देवावर अवलंबून राहता, आता देवाला आनंद होतो. आम्ही काही तडजोड करू नये, त्याच्यावरच अवलंबून राहू, त्यालाच हाक मारावी आणि नक्कीच देव अनेक आमच्यासाठी एलिया प्रभू आशीर्वाद पाठवून देईल आणि कधी न संपणारे आशीर्वाद आमच्याकडे येतील. जे देवाकडून असतात ते फार मोठे मोठे आशीर्वाद असतात, ते कधी न संपणारे असतात.
आणि मग देवावर भाव ठेवा. अडचणीच्या वेळेला, संकटामध्ये, दुःखामध्ये आणि सर्व प्रसंगात देवावर भाव ठेवा आणि त्याला म्हणा, प्रभू राया तू मदत कर आणि हातभार लाव, देव तुमची मदत करेल. छोटीशी प्रार्थना करूया. देव बाप्पा, आजच्या वचनासाठी तुला धन्यवाद देतो आणि उपकार मानतो. प्रभू तू खरोखर महान आहेस आणि हे हृदय पारगणारा देवा, जे तुला आरोळी मारतात, जे तुला संकटामध्ये हाक मारतात, जे तुझ्याला शरण येतात, तुला त्यांच्यासाठी फार जवळ असतोस, तू अगदी जवळ असतोस. आणि म्हणून आम्ही इकडं तिकडं तोंड दडवू नये किंवा इकडं तिकडं आम्ही निराश होऊ नये किंवा आम्ही चिंता करीत बसू नये प्रभुराया. तर आम्ही तुला हाका मारावी, धन्यवाद द्यावा. कारण परमेश्वरा, कुठून ना कुठून देवबाप्पा तू आमची मदत करण्यासाठी लोक पाठवशील. कुठंतरी कावळ्याला जसं सांगितलंस तू त्या एलियासाठी, त्या कावळ्याने तुझं ऐकलं. कावळे कधीच कोणाला माल देत नाही, मास तर देऊ शकत नाही, ते काही देतील, परंतु जे काही देणारा प्राणी नाहीये कधीच, तो पक्षी नाहीये देणारा पक्षी, तेव्हा त्याने दिलं. तेव्हा अनेक लोकांच्या मनामध्ये तू कार्य करशील, जे कधीच कोणाला काहीच देऊ शकत नाही. जर तू ठरवलं तर ते देणारे उभा राहतील. पण आम्ही कधी चिंता करू नये, आमच्याकडे काही असो नसो, आम्ही एकच करावं. आम्ही अशा वेळेला तुला हाक मारावं, तुला चिटकून राहावं, तुझा गोड अनुभव घ्यावा. आणि म्हणून तुला धन्यवाद. सारपतीतील विधवा त्याच्यासाठी तू उभा केली होती आणि देवबाप्पा तिला ठेवलं होतं आणि देवबाप्पा तिच्याकडेच त्याला तू पाठवलंस की तिलाही शिकावं, तिनेही मोठा विश्वासात बलवान व्हावं, म्हणून तिचा अविश्वास दूर करावा. मग प्रभू, आमच्या अविश्वासाकडे तू पाहत नाहीस, तर तू तुझ्या कृपेने, तुझ्या दयेने आम्हाला आशीर्वाद देतोस आणि आमचे मुखे प्रकाशित करतोस. आणि जे तुझ्याकडे पाहतात त्यांचे मुखे लज्जेने कधी कालवणत नाही, तर त्यांना आशा मिळते, त्यांना कृपा मिळते, त्यांना आनंद मिळतो, ते हर्षभरीत होतात, ते आनंदित होतात, महान साक्ष होते त्यांच्या जीवनात जे तुझ्याकडे पाहतात. म्हणून प्रभू, आम्हाला तुझ्याकडे पाहणारं बनव, तुझ्याकडे पाहणारं बनव आणि आम्हीचा सर्व विश्वास तुझ्यावर दिवसांदिवस वाढावा. असं कर. ऐकणाऱ्या प्रत्येकाला आशीर्वादाने भरून काढ. तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे प्रार्थना केली पिता. आमेन.